नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार LIC ऑफ इंडियामधनं बोलत आहे। मित्रांनो, माणसाचा जन्म आणि मृत्यू हे मधलं जे अंतर आहे, जीवन हे किती आहे हे माहिती नाही, कुणालाच माहीत नाही। आणि त्यासाठी आपण प्लॅनिंग करणं पाहिजे, कारण जन्म जिंकण्यासाठी मिळालेला आहे, हारण्यासाठी नाही किंवा आपल्याला कमजोर होण्यासाठी नाही। मित्रांनो, आता काल परवा 8 दिवसामध्ये ज्या घटना घडल्या त्याचं उदाहरण सांगतो तुम्हाला। जे डॉक्टर वळसंकर सोलापूरला मेंदूविकार तज्ञ होते, त्यांनी काय केलं, गोळी झाडून स्वतःच्या डोक्यात स्वतःच्या रायफलनं गोळी झाडून आत्महत्या केली। आणि दुसरं उदाहरण जम्मू काश्मीरमध्ये बैसरन व्हॅली पहलगाम इथं माझे मित्र आम्ही एका टीममध्ये काम करत होतो। संतोष जगदाळे यांचा मृत्यू झाला, कारण तिथं अतिरेक्यांनी जे फिरायला गेले होते बरेच टुरिस्ट पर्यटक लोक, त्यांच्यावर गोळीबार झाला आणि त्याच्यात ते मृत्युमुखी पडले। त्यांचे मित्र गणबोटे पण मृत्युमुखी पडले, त्यांना गोळ्या झाडल्या। म्हणजे मला सांगायचे मित्रांनो, जन्म कुठं होतो, माणूस काम कुठं करतो, मृत्यू कुठं होतो आणि कुणाच्या हाताने होतो आणि कधी होतो। म्हणजे मला ह्या दोन उदाहरणं ते एकच सांगायची, कुणालाही माहिती नाही। जगदाळे सातारा साईडचे होते, पुण्यात त्यांचं वास्तव्य होतं, माझ्यासोबत कामाला होते, आम्ही एका टीममध्ये होतो आणि पुण्यात वास्तव्य, जन्म त्यांचा सातारा साईडचा आणि मृत्यू कुठं झाला, काश्मीरमध्ये। माहिती पण नसतं माणसाला उद्या काय घडणार आहे, कुठल्याही माणसाला तारीख वेळ माहिती नसते, आपल्यासोबत पुढच्या सेकंदाला काय घडणार आहे। आपण व्हिडिओ पाहिले मीडियामध्ये वगैरे, त्याच्या अगोदर ते एन्जॉय सगळे करत होते, सगळे जे पर्यटक होते ना, कारण महाराष्ट्रातनं जवळपास 26 लोक एक्सपायर झालेले आहेत, वेगवेगळ्या भागात नाहीत। मला सांगायचं की त्यांचा अगोदरचा व्हिडिओ पहा तुम्ही, किती अगदी आनंद लुटण्यात दंग होते। मित्रांनो, पुढच्या क्षणाला काय होणार हे कुणाच्या मनात कल्पना नव्हती। म्हणजे अशा घटना नेहमी घडतात मित्रांनो, भूकंप होणे, वादळ येणे, पूर येणे, अनेक ॲक्सिडेंट होतात रोडवर, पुढच्या क्षणाला माहिती नाही ॲक्सिडेंट होऊन आपण मरणार आहे का, अपंग होणार आहे का, डेथ होणार आहे। हे अशा घटना घडत असतात मित्रांनो, परंतु हे कुणाच्याही हातात नसतात आणि कुणाला माहिती पण नसते। आणि किती मोठा छोटा अशा दुर्दैवी घटना घडतात हे माहिती नसते। जसं एकाने सुसाईड केली, तज्ज्ञ व्यक्तीने, डॉक्टर वळसंकर, आणि एकाला गोळ्या मारल्या गेल्या। म्हणजे मृत्यू बघा वेगवेगळे कसे आहेत। दोन्ही व्यक्ती आपल्यासोबत आज नाहीत मित्रांनो, फार मोठे नुकसान झालेलं आहे, त्यांच्या कुटुंबाला दुःख सहन करण्याची ताकद मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना। मित्रांनो, असं कुणासोबत घडू नये, परंतु तुमच्या हातात नाही, माझ्या नाही, आणि जे आज आपल्यासोबत नाही त्यांच्या पण हातात नव्हतं आणि त्यांना माहिती पण नव्हतं। मित्रांनो, माणसाचं जीवन हे असंच असतं। गेली 25 वर्ष झाले LIC ऑफ इंडियामध्ये मी काम करत आहे मित्रांनो। आम्ही हेच सांगतो की मी तुम्हाला व्हिडिओ बनवते, माझं पण मला माहिती नाही, कुणाचंच कुणाला माहिती नाही। आपण काही गोष्टी आहे ना चांगल्या केल्या पाहिजेत, कारण पुन्हा करता येत नाहीत ते। आता आपल्याला ते दोन व्यक्ती आपल्याला आणता येतील का, संतोष जगदाळे आणि डॉक्टर वळसंकर, हे आपल्यासोबत नाहीत मित्रांनो। हे आज आपल्याला ते मिळतील का, नाही मिळणार। परंतु मित्रांनो, आपण अशा ज्या घटना घडल्यात डोळ्याने बघून, आता थोडे दिवस यूट्यूबवर मीडियावर सगळ्या बातम्या चालतील, काही दिवसानंतर हे विसरून जातील। मित्रांनो, ह्याच्यातनं एक शिकवून घ्यायचं की बरेच लोक काय करतात, बेसावध राहतात, असं राहू नये मित्रांनो। अशा घटनांतनं तर कमीत कमी आपण धडा शिकला पाहिजे की आपण आयुष्यभर जगत असताना जन्म आणि मृत्यूमधलं अंतर जीवन आहे, आपण नेहमी प्लॅनिंग पाहिजे, वेल प्लॅनिंग, कारण पुढचा आपला कुठला दिवस शेवट आहे हे कुणीही सांगू शकत नाही। कारणं काही असू शकतील, परंतु आपला एंड कधी आहे कुणाला माहीत नाही मित्रांनो। त्यासाठी आपण पैसे बचत केली पाहिजे LIC ऑफ इंडियामध्ये। आणि मित्रांनो, पूर्वी 15, 20, 25, 35 असे वर्षाचे टर्म होते, तेवढ्याच टर्मपर्यंत बोनस मिळायचा आणि इन्शुरन्स। परंतु मित्रांनो, माणसाचं मरण हे कुठल्या तारखेला, कुठल्या वयात, कुठल्या टायमिंगला, कुठे ठिकाण असेल, हे मृत्यू किंवा अपंगत्व हे गोष्टी माहिती नाहीत। तर आपण किती दिवस जगणार आहोत हे पण माहीत नाही। त्यासाठी जगण्यासाठी लागणारा पैसा थोडे टाकून जास्त पैसे, जसं शेतकरी ज्वारी पेरतो आणि धान्य वाढवून घेतो ना, आपण पण कामाला जातो आणि पैसे कमवतो ना, तसं LIC ऑफ इंडियामध्ये लाईफ टाईम मनी बॅक पॉलिसी आहे मित्रांनो। हे घेणं गरजेचं आहे, पूर्वी अशी पॉलिसी नव्हती। कारण बऱ्याच वेळेस असं पण घडलेलं आहे की
एखाद्या व्यक्तीनं समजा गव्हर्नमेंट नोकरदार आहे, वय 40 आहे, त्याने 20 वर्षाची मुदत घेतली. कारण पूर्वी काय होतं, टर्म पण आपल्याला लिमिटेड मिळायचं ना, आणि इन्कम लिमिटेड असल्यामुळे जर 60च्या पुढे रिटायर होतो माणूस, त्याच्यामुळे कुणी मुदत पण जास्त घेत नव्हते. समजा 40चा व्यक्ती आहे 60व्या वर्षी रिटायर झाला, 20 वर्षाचा प्लॅन आहे, तर 65व्या वर्षी 70व्या वर्षी कुणाचं तर प्रत्येकाचा आयुष्य किती उरलं आहे माहीत नाही. डेथ तर होणार नक्की 100%, डेथ कन्फर्म आहे. माणूस जन्माला आल्यानंतर त्याची डेट ठरलेली आहे. जसं एखाद्या औषधाची बॉटलवर लिहिलं असते मॅन्युफॅक्चर डेट आणि एक्सपायरी डेट, परंतु फक्त माणसाला मॅन्युफॅक्चर डेट माहिती आहे, जन्मदिवस, परंतु मृत्यूदिवस माहीत नाही. म्हणूनच माणूस सुख पण आहे आणि त्याच्यात प्लॅनिंग करायला स्कोप पण आहे, परंतु त्याच्याकडे लक्ष दिले पाहिजे सिरियसपणे. बरेच लोक देत नाहीत. तर वेळ माहिती नाही, डेथ कन्फर्म आहे, परंतु त्याची डेट माहीत नाही. डिसेबिलिटी होणार आहे का, काय होणार आहे माहीत नाही, परंतु त्याच्यासाठी आपल्याला प्लॅनिंग करता येतं. जसं ड्रायव्हिंग लायसन आपलं सोबत असेल तर काय होईल, RTOवाला आपल्याला पकडणार नाही ना, बरोबर आहे ना. तसं हे आपल्याला LIC पॉलिसी आपल्यासोबत असेल तर काय होईल, आपल्या कुटुंबाला संकटातनं बाहेर निघता येईल. जसं एखाद्या लक्झरी बसमध्ये एमर्जन्सी विंडो असते, रेल्वेला असते बघा, संकटकालीन STला पण असते, निघण्याचा मार्ग म्हणतो आपण, ST महामंडळाचे जे बस आहे तिथं पण असतं. तसं ही एक एमर्जन्सी विंडो आहे LIC ऑफ इंडियाची पॉलिसी म्हणजे, आणि मेडिक्लेम पॉलिसी म्हणजे आपल्या एमर्जन्सी काळात आपल्याला खूप मोठं सहकार्य होतं मित्रांनो. आपल्या जबाबदाऱ्या जिम्मेदाऱ्या पार पाडल्या जातात. आता लाईफ टाईम मनी बॅक पॉलिसी आहे, आयुष्यभर उत्पन्न मिळणार, आयुष्यभर इन्शुरन्स कवर, आणि ते पण प्रीमियम भरायचं लिमिटेड आणि अनलिमिटेड बेनिफिट मिळतात. ह्या घ्या मित्रांनो. जसं मी उदाहरण सांगितलं, वय 40 आहे आणि 20 वर्षाचा मुदत घेतला, प्लॅन घेतला, तर 60व्या वर्षी रिटायर पण होणार, इन्कम स्टॉप होणार. आता तर पेन्शन कुणालाच नाही, आणि इन्कम बंद होणार आणि पॉलिसी पण बंद होणार. नवीन पण काढता येणार नाही, कारण वयाची लिमिट असते, आणि हेल्थ पण चांगली नसते. कारण उताराव्यातल्या माणसाची 100त एखादाच व्यक्ती निरोगी असेल, जवळपास बऱ्याच जणाची हेल्थ व्यवस्थित राहत नाही, वयोमानानुसार हेल्थ पण नसते आणि वय पण बसत नाही, म्हणजे थोडक्यात प्लॅन मिळत नाही आणि घेऊ पण शकणार नाही, कारण इन्कम नसतं. तर अशा वेळेस हा प्रश्न पूर्णपणे तुम्हाला सोडवण्यात आलेला आहे ह्या इन्शुरन्स पॉलिसीच्या माध्यमातून. लाईफ टाईम पॉलिसी आहे. शॉर्ट टर्म का करायचं, आपल्याला माहिती आहे का कन्फर्म आपण कधी डेथ होणार आहे. आता बरेच लोक आम्ही फिरतो मार्केटमध्ये, म्हणतात आम्ही एवढे दिवस जगणार का, काही लोक म्हणतात मी 60पर्यंत जगेन, 70पर्यंत जगेन. हे एक अंदाज असतात मित्रांनो, हे कन्फर्म नसतं, आणि हे अंदाजाला काही किंमत नसते, कारण वस्तुस्थिती काय हे फार महत्त्वाचं असतं. कुठल्याही गोष्टीला आपण अंदाजे जेवण करतो का, जेवढं लागतं तेवढं खातो ना, तसं असतं. अंदाजे नसतं मित्रांनो. अंदाजे केलं तर ते अंदाज चुकू शकतो किंवा खराब होऊ शकतो, परंतु कन्फर्म आपल्या लायबिलिटी आहेत, आपलं अन्न वस्त्र निवारा हे लागणारच आहेत जगण्यासाठी. तसं ह्याचं प्लॅनिंग करण्यासाठी ही लाईफ टाईम मनी बॅक पॉलिसी घ्या मित्रांनो. कारण पैसे भरायचा पिरियड 15 वर्ष आहे, परंतु आयुष्यभर आपल्याला दरवर्षी पैसे मिळतात, आणि दरवर्षी इन्शुरन्स कवर वाढतं. मला सांगा, टर्म इन्शुरन्सला जी सम ॲश्युर्ड असतं ना, ती कधीच वाढत नाही, आणि प्रीमियम नाही भरला तर ती पॉलिसी बंद होते, आणि पुन्हा चालू होईल का सांगता येत नाही, कारण मेडिकल चेकअप असतं. वय वाढल्यावर अनेक गोष्टी, आपल्याला आजार वगैरे, BP शुगर होण्याची शक्यता असते, आणि त्याच्यातनं पॉलिसी रिन्यू होईल का नाही सांगता येत नाही. दंड लागतो उशीर झाल्यावर, परंतु इथे प्रीमियमच भरायचं नाही गरज, दंड पण भरायची गरज नाही, मेडिकल करायची गरज नाही, पॉलिसी चालूच, नुसती चालू नाही, त्याचं कव्हरेज वाढतं. मग हा फार मोठा दिलासा आहे ना, आणि हे लक्षात येत नाही 99% लोकांच्या. माझा सांगण्याचा तोच प्रयत्न आहे मित्रांनो. कारण मृत्यू कधी होईल, कशानं होईल, हातानं होईल का दुसरे मारतील का नैसर्गिक होईल, कुठल्याही माणसाला माहीत नाही मित्रांनो. जीवन हे कसं आहे, प्रत्येक माणूस हा कुठल्या फॅक्टरीतनं तयार झाला नाही, निसर्गातनं परमेश्वराची देणगी आहे, आणि त्याच्यासोबत काय घडणार आहे माहिती नाही, आणि माहिती नसल्यावर आपल्याला काय जे घेता येईल तेवढं चांगलं घेतलं पाहिजे. आपण जसं गावाला जाताना, प्रवास करताना, आपण पैसे नसेल तर दुसऱ्याकडनं घेऊन आपण प्रवास करतो का नाही, उरले तर परत देऊ त्यांना, परंतु लागले तर काय करणार म्हणतो. तसं आता हा जन्म मृत्यू हा प्रवास चालू आहे. ह्या प्रवासामध्ये आपल्याला चांगल्या गोष्टी सोबत घेणं गरजेचं आहे. ते स्वतःच्या हितासाठी आहेत आणि परिवारासाठी आहेत. आणि आपण काय करतो, प्रत्येकजण माणूस पैसे कमवून इथंच ठेवून जातो का नाही. मग कसं आहे, आपला एंड कधी आहे माहिती नाही, तोपर्यंत आपल्याला मदत मिळाली पाहिजे ना. आता बघा, पेन्शन कोणालाच नाही, जगण्यासाठी खर्च वाढत आहे, अन्न वस्त्र निवाराच्या रेट वाढत आहेत, आणि जगण्याची किंमत वाढते, आणि इन्कम बंद होते. हा प्रश्न कसं सोडवणार. आपले मुलं तर आपल्याला सांभाळतील गॅरंटी आहे का. बरं, मुलं जर चांगले असेल तर त्यांचं इन्कम नसेल तर काय करणार. म्हणजे लागणारा खर्च गॅरंटेड कुठून येईल, कुठल्या प्रॉडक्टमधून येईल, आणि लाईफ टाईम कुठून येईल हे शोधलं पाहिजे, आणि ह्याच्याकडे लक्ष नाही. आता बरेच लोक काही व्यक्ती काय करतात, मुदती पॉलिसी घेतात. मित्रांनो, मुदती पॉलिसी ठीक आहे, पूर्वीचा काळ वेगळा होता, त्यावेळेस असा प्लॅन नव्हता, आता आहे तर घ्या ना.
मुदती घेऊ नका, कारण त्या मुदतीच्या आतच तुम्हाला काही घडणार आहे नाही घडणार आहे माहिती आहे का. आता मॅच्युरिटी झाल्यावर पुन्हा जर दुर्दैवी डेथ झाला तर परिवाराचा लॉस आहे ना. दुसरा माणूस जातोच. किंवा समजा मॅच्युरिटी रिटायर झाल्यानंतर पैसे लागणार आहेत का नाही. मग पैसे आपल्याला दरवर्षी मिळाले तर चांगली गोष्ट आहे का नाही. आता कामाचं कॉन्ट्रॅक्ट मिळत नाही, परमनंट नोकऱ्या नाही, परमनंट बिझनेस चांगला चालेल माहीत नाही. खर्च तर एका साईडला वाढत आहे ना, जगण्याची कॉस्ट, लिव्हिंग कॉस्ट. जबाबदाऱ्या वाढतात, जिम्मेदाऱ्या वाढतात, मुलांचं शिक्षण, लग्न, घर घेणे, जागा घेणे, हे मोठे पैशाचे प्रश्न कसं सोडवणार. कारण कुठल्याही माणसाला जी मोठी रक्कम आणावं लागते ना, ते कुठून आणू शकणार. कारण इन्कम काय, आपण नोकरी करतो, मंथली इन्कम येते, काही व्यवसाय करतात, रोजचा गल्ला असतो, त्याच्यातनं मोठ्या गरजेसाठी पैसे कसे उभे करणार. आणि ह्याच्याकडे 99% लोकांचं लक्ष नाही. त्याच्यामुळेच हे जे लोनचे प्रकार आले ना बँकेमध्ये, हाऊसिंग लोन, एज्युकेशन लोन, मॅरेज लोन, व्हेकल लोन, पर्सनल लोन, अनेक लोनचे प्रकार जे निर्माण झाले त्याच्यामुळे झाले, आपण केलेत मित्रांनो. आणि ह्याच्यासाठी कर्ज घेणे हा पर्याय नसतो मित्रांनो, हे नाविलाजाने घ्यावं लागतं. त्याच्यासाठी जर प्लॅनिंग केलं, प्री प्लॅनिंग, तर तुम्हाला फायदाच होतो, नुकसान कधीच होत नाही ना. कारण आपली जी हार होते ना, आपल्याला 2 गोष्टी असतात. एक तर कोणी सांगणारा मिळत नाही, आणि मिळालं तर बरेच लोक करत नाहीत. माणूस अपयशी लाईफमध्ये का होतो त्याचं कारण आहे, आपण चांगल्या गोष्टी नाही केल्या, आपल्याला माहिती होऊन नाही केल्या, तर त्याचे परिणाम भोगावं लागतं. आपल्यालाच नाही, पिढ्यानपिढ्या. म्हणून तर लोक गरीब आहेत. मित्रांनो, मला सांगायचं आहे की सिरियस आपण काळजीपूर्वक काम केलं पाहिजे आणि चांगल्या गोष्टी घेतल्या पाहिजेत. आता पेपरवर लिहून आहे गॅरंटी, तोंडी नाही. आता मला सांगा, 8% बचत खात्यावर कुठली बँक लोन देते मला सांगा. पोस्टात आहे का, बँकेत आहे, कुठं आहे. बरं, लाँग टर्म गॅरंटी आता कुठंच कोणीच देत नाही मित्रांनो. LICसुद्धा आता देत आहे, हा सुद्धा प्लॅन बनवणार आहे. कारण परवडणार नाही लाँग टर्म गॅरंटी देणं. कारण आज इंटरेस्ट रेट डाऊन होत आहेत. 12-14% व्याजदर आज कितीवर आला आहे, 5 ते 6%, 50%च्या खाली आलेला आहे. आणि सतत व्याजदर घसरत आहे मित्रांनो. मग अशा पिरियडमध्ये तुम्हाला जास्त इंटरेस्ट देणं, टॅक्स फ्री पैसे देणं, इन्शुरन्स देणं, इन्शुरन्स कवर वाढवणं, हे परवडणार नाही ना. मला सांगा, लाईफ टाईम काम तर मिळते का. परमनंट नोकऱ्यात जरी असेल तर 60 वर्षी रिटायर होतो कोणी. मग का दिलं जात नाही. उलट एक्सपिरियन्स आलेला असतो ना माणसाला. सरकार पण काय करतं, कुठं काय प्रॉब्लेम झाला तर जे रिटायर वकील असतात किंवा जज असतात त्यांची समिती का नेमतं. कारण ते तज्ज्ञ लोक असतात. आणि तज्ज्ञ असून मग का रिटायर केलं जातं. कारण काय आहे, काही सर्वे करून आपलं शरीर नीट व्यवस्थित काम करत नाही, दिसत नाही, आणि काही चुका घडतात म्हणून रिटायर केलं जातं. एक स्टडी आहे ना 60 वर्षी. पण रिटायर झालं तर इन्कम, पैसे लागतात का नाही जगण्यासाठी. तर मग ते कोण देणार, तर हे प्रॉडक्ट देणार मित्रांनो. तर हे प्रत्येकाकडे असणं गरजेचं आहे. लाईफ टाईम पैसे मिळायचं प्रॉडक्ट आहे. पैसे भरायचे 5 वर्ष भरा, 10 वर्ष भरा, 15 वर्ष भरा, चालतं. परंतु लाईफ टाईम इन्कम मिळतं. लाईफ टाईम इन्शुरन्स इन्क्रीज वाढतो, दरवर्षी इन्शुरन्स वाढतो. आणि आपण जी टर्म पॉलिसी घेतो ना, त्याच्यापेक्षा ही पॉलिसी बेटर आहे ना. कारण टर्म पॉलिसी घेणं वाईट नाही, परंतु मित्रांनो, टर्ममध्येच काही घडेल का नाही, किंवा त्याच्यानंतरही पैसे लागणार नाहीत का. मग आपण जर आपल्याला लाईफ टाईम सपोर्ट मिळत तर आपण का कमी करायचा. कारण ज्या गोष्टी आहेत मित्रांनो, जी व्यक्ती चांगलं सांगतात ते कॅच करणं गरजेचं आहे आणि कंटिन्यू करणं गरजेचं आहे स्वतःच्या हितासाठी. तसं असं अचानक जे आता आपल्या घडामोडी घडलेल्या आहेत, अचानक संतोष जगदाळे पुण्यामध्ये राहत होते, माझे टीममध्ये काम करते, त्यांना पण माहीत नव्हतं आपलं मरण कुठं आहे ती, कुणालाच माहीत नाही. आणि कोण मारणार आहे आपल्याला माहीत नाही. कुठला माणूस, पाकिस्तानचा अतिरेकी, ही व्यक्ती पुण्यात राहणारी, मला सांगा तिथं गेले, कसं असतं बघा पुढचं. आता हे घटना घडल्यावर हजारो व्हिडिओ तयार झालेत, लोक सांगतात, परंतु अगोदर माहीत होते का. म्हणजे काही मला काय म्हणायचे, बरेच लोक आता हे दुर्घटना घडली डॉक्टर वळसंकरचं आणि संतोष जगदाळे, हे जे अशा घटना घडल्या त्याच्यानंतर हजारो व्हिडिओ यूट्यूबला पहा तुम्ही. हे लोकांनी अगोदर सांगितलं का असं घडणार आहे म्हणून. मी सुद्धा सांगू शकणार नाही, माझं पण स्वतःच सांगू शकणार नाही. मला एकच सांगायचे की सत्य, उद्या काय घडणार आहे, कोणासोबत काय होणार आहे कोणीच सांगू शकत नाही. फक्त तुम्हाला ज्या गोष्टी करता येतात त्या करा, त्यासाठीच हा प्लॅनिंग आहे, त्यासाठीच हा व्हिडिओ आहे. तुम्हाला लाईफ टाईम पैसे मिळायचा प्लॅन आहे, लाईफ टाईम रिस्कवरेजचा आहे, आणि ही संपत्ती निर्माण केल्यासारखं आहे. कारण माणूस गेल्यानंतरसुद्धा पैसे मिळतील. कारण जी डेथ क्लेम जर तो ठेवला तर सतत पैसे मिळतील ना. म्हणजे माणसं नसतानासुद्धा तुमच्या घरात इन्कम येईल. हे मॅजिकल प्लॅन आहे. कारण आहे तोपर्यंत तुम्हाला पैसे मिळतीलच. तुम्ही गेल्यावर जसं प्रत्येकजण घर, जागा, जमीन ही प्रॉपर्टी तयार करून जातो कोणी. प्रत्येक येणारा माणूस पृथ्वीवरला आपल्या वारसासाठी ठेवून जातो ना. आता काही कर्ज पण ठेवून जातात, उत्पन्न ठेवत नाही, तो भाग वेगळा आहे. परंतु जनरली प्रत्येकानं कमवलेली संपत्ती इथंच राहते ना. का सोबत कोणी घेऊन जाते का, घेतलं आहे, बघितलं आहे का. मग मला सांगा, तसंच आहे ना, त्या प्रॉपर्टीमध्ये ॲडिशन होणार आहे.
हा प्लॅन घेतल्यावर. आणि काय होणार आहे, तुम्हाला पण सपोर्ट मिळणार आहे. जसं काही मुलं आईवडिलाला सांभाळत नाहीत, तर ह्या प्लॅनमध्ये तुम्हाला दरवर्षी इन्कम मिळणार आहे. आणि 1 वर्षानंतर यूज करता येतात पैसे, काही प्रॉब्लेम येत नाही मित्रांनो. ज्या लोकांनी संपत्ती ज्ञान कमावलं आहे ना, ते लोक सुपिरियर का होतात त्याचं कारण आहे. तुम्हाला चांगली सवय लावून घेतली ना, वाईट गोष्टी घडतच नाहीत. अभ्यास केला की नापास होतच नाही. शेतकऱ्याने पेरणी केली तर गवत येणार नाही, आणि नाही पेरणी केलं 100% गवत येतं ना. म्हणजे निगेटिव्हिटी जी असते ना, काही लोक बघा निगेटिव्ह विचाराचे असतात, त्यांना चांगलं कधी सुचतच नाही ना. ऐकलं तरी पण ते दुसऱ्याला निगेटिव्ह करतात. काही लोक बघा पॉलिसी घेतले नाही, तेच काय म्हणतात काय पॉलिसीचा फायदा आहे, कारण त्यांना ते पटत नाही. ते त्यांचे विचार दुसऱ्याच्या मनावर लादतात. मित्रांनो, विचार जरूर लादा, पण चांगले लादा. कारण त्या माणसाचं काही कालांतरानं नुकसान झालं तर ते तुम्हाला चांगलं म्हणेल का. चांगले विचार चांगलं कर्मातनं चांगलंच घडताना सुरुवातीला तकलीफ होऊ द्या जरूर. आता बचत करताना त्रास तर होणार आहे, परंतु भविष्य गॅरंटेड मिळणार आहे. भविष्य उज्ज्वल होणार आहे. तुमच्या वेळोवेळी पैसे मिळणार, अन्न वस्त्र निवारा, जगण्यासाठी पैसे मिळणार आहेत. आपल्या पिढीसाठी एक मोठी संपत्ती आहे, आणि पैसे न भरता हे सगळं काही मिळणार आहे. कारण 15 वर्षाच्या नंतर पैसे भरायचे नाही ना. आपण मुदती जी पॉलिसी घेतो ना, टर्मच्या पॉलिसी 15-20 वर्षे, त्याच्यापेक्षा हे चांगली आहे असं मला म्हणायचे. ते 15-20 वर्षाचे ठीकच आहे. आता 15-20 वर्षात जर मृत्यू नाही झाला आणि पुन्हा झालं तर कुटुंबाला मिळणारी मदत, जे माणूस गेल्यावर जे पैसे मिळतात ना, ते नाही ना मिळणार. कारण 15-20 वर्षाची मदत केली आणि त्याच्यानंतर जर डेथ झाला तर काय उपयोग होणार. मला काय म्हणायचे, टॉपेस्ट घ्या, टॉपेस्ट विचार करा, टॉपेस्ट कर्म करा, जेणेकरून तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला सगळ्यांचा फायदा होईल. माणसाच्या जीवनामध्ये सतत चांगले विचार, चांगलं कर्म हे सगळ्याच्या हितासाठी असतं. घराच्या, परिवाराच्या, समाजाच्या, देशाच्या. मित्रांनो, आयुष्यभर इन्कम मिळणारा प्लॅन घ्या. कारण पूर्वी अशी सोय नव्हती. आता जे माणसाच्या बऱ्याच व्यक्तीच्या पॉलिसी जे मॅच्युअर झाल्यात, त्यांना तर पॉलिसी काढता येत नाही. हेल्थ नाही, वय बसत नाही, पैसे नाहीत, अनेक प्रश्न आहेत. ह्याच्यामध्ये तुम्हाला प्रीमियमच भरायचं नाही. पॉलिसी चालूच आहे. दरवर्षी पॉलिसीची साईज वाढते, इन्शुरन्स कवर वाढतं. दरवर्षी पैसे तुम्हाला मिळतात. 8% इंटरेस्ट रेट, कुठंही नाही 8%. आज एफ डीला सुद्धा 7% आहे. म्हणजे सेव्हिंगच्या माध्यमातून एफ डी तयार झाली, आणि ती एफ डी इन्क्रीज होते, दरवर्षी वाढते, आणि इन्शुरन्स कवर पण वाढतं, आणि लिक्विडिटी पण आहे. पाहिजे तेव्हा उतारवत पैसे मिळतील. तुमचा ताणतणाव कमी होईल. आर्थिक मदत मिळवण्यासाठी जसं परमनंट नोकरीचा लेटर आपण मागतो का नाही, परमनंट नोकरी हवी असते ना प्रत्येकाला, परमनंट बिझनेस हवा असतं ना, प्रयत्न तर आपण करतो, परंतु कधी कधी मिळत नाही. तसं परमनंट इन्कम आणि परमनंट आर्थिक सपोर्ट आणि परमनंट पैसे, सतत लिक्विडिटी, ह्याच्यासाठी हा प्लॅन घ्या. लवकरात लवकर घ्या. हा प्लॅन बनवणार आहे. त्याचं कारण सांगतो, लाईफ टाईम पैसे देणं कुणालाही परवडत नाही मित्रांनो, आणि ते पण 8%, आणि गॅरंटेड, आणि टॅक्स फ्री. गॅरंटी हा शब्द महत्त्वाचा आहे मित्रांनो. कुठल्याही माणसाला गॅरंटेड त्याच्यावर खर्च चालू आहे, महागाई वाढते, परंतु इन्कमची गॅरंटी नसते. म्हणून तर प्रॉपर्टी विकावं लागतात. बरेच लोक मुलांच्या शिक्षणासाठी व्याजानं पैसे काढतात बँकेकडनं, एज्युकेशन लोन, प्रॉपर्टी विकतात. त्याचं कारण ते आहे, कारण त्यांच्याकडे फंड तयार नसतो. आणि बँका बघा काय असते, बरेच लोक कर्ज घेतात, घेऊ नये असं नाही. बँका काय करतात, एफ डी घेतात आणि त्याच्यातनंच लोन देतात. मग आपण पहिलेच पैसे ठेवले तर काय वाईट आहे. खर्चावर नियंत्रण येईल, मोठी इन्कम गॅरंटी मिळेल. जसं 2,000 भरले की आपण काय करतो, 5 लाख रुपये लिहून देतो, आणि 4,000 रुपये इंटरेस्ट देतो. काय वाईट, आणि 1 वर्षानं तर वापरता येतात. आणि आता तर लाईफ टाईम इन्कम आहे. मित्रांनो, लगेच फोन करा आणि घ्या. अशा घटना घडत असतात. त्याच्यातनं प्रत्येक पावलोपावली जीवनामध्ये चांगल्या गोष्टी शिकून घेतल्या पाहिजेत, इम्प्लिमेंट केल्या पाहिजेत, टिकवल्या पाहिजेत, दुसऱ्याला सांगितल्या पाहिजेत. जसं मी आता व्हिडिओ बनवून तुम्हाला सांगतोय, आपलं ज्ञान आहे ना, आपल्याला जे मनात वाटते ते सगळ्याला सांगितलं पाहिजे. चांगलं असेल तर, चुकीचं सांगू नका. आणि प्रत्येकानं सुद्धा चुकीचं करू नका मित्रांनो. चांगल्या गोष्टी करा, जेणेकरून तुमच्या परिवाराचा फायदा होईल, तुमचा फायदा होईल, समाजाचा, देशाचा फायदा होईल. चांगल्या कार्यातनं चांगलंच घडतं. आणि कसं असतं बघा, काही गोष्टी माणसाच्या नशिबात लिहिलेल्या माहीत नाही. जसं एका व्यक्तीने गोळी झाडून आत्महत्या केली, आणि एका व्यक्तीला दुसऱ्याने गोळ्या झाडल्या. म्हणजे ह्या उदाहरणातनं बघा की काय होईल हे सांगता येत नाही. याच्यातनं एवढाच अर्थ घ्यावा की माणसाच्या जीवनामध्ये कशानं मृत्यू होणार आहे, आणि कधी होणार आहे, आणि कुठं होणार आहे हे पण माहीत नाही. कर्मभूमी पुणे, आणि डेथ झाला काश्मीरला बैसरन व्हॅली आहे, तिथं पहलगाव म्हणून आहे, तिथं ते फिरायला गेले होते, तिथं झाला त्यांचा मृत्यू. आणि बऱ्याच लोकांना त्या अतिरेक्याने गोळ्या झाडल्या मित्रांनो. आता बघा ते कसं असतं माहिती आहे का, आता त्यांनी हिंदू मुसलमान असं बघून गोळ्या झाडल्या, ही चुकीचं आहे मित्रांनो. कारण कसं असतं, जन्म झाल्यावर जात धर्म असतो,
त्याला जास्त महत्त्व देऊ नये, कारण कर्माला महत्त्व द्यावं. आणि ह्याच्यातनं विध्वंसच होतो. कोणाचा काय फायदा झाला मला सांगा. अशा गोष्टीतनं कधीच फायदा होत नाही मित्रांनो. हे अविचारानं घडतं. आणि कसं असतंय बघा, तर जीवनामध्ये सुद्धा तुम्हाला 2 प्रकारचे लोक भेटतील, एक चांगलं सांगणारा आणि एक चुकीचं सांगणारा. तर आता आपल्याला काय करायचे, आपला हा मुद्दा आहे ना. परंतु आपण काय करतो, बरेच लोक काय चुकीच्या विचाराकडे जातात. आम्ही तुमच्या घराला प्रोटेक्ट करतो, तुम्हाला इन्शुरन्स कवर देतो, लगेच तुम्ही 5,000 भरले तर 10 लाख रुपये लिहून देतो. आणि काही लोक काय म्हणतात, कशाला घेता. ते तर करत नाहीत, परंतु चुकीचं सांगणारे लोक असतात. अशा लोकांपासून सावध राहावा. जसं आता अतिरेकी हल्ला झाला, हे चुकीचं ट्रेनिंग घेऊन चुकीचं लोक करणारे आहेत ना. अशा लोकांना थारा देता कामा नये. कारण अशा लोकांना कुणी तर प्रमोट केल्यामुळेच हे लोक वाढतात. कारण जे दुष्यकृत्य करणारे लोक असतात ना, त्यांना कोणी तर सपोर्ट करत असतं. कारण करू नये असं मला म्हणतो. चांगल्या गोष्टीला प्रमोट करा, चुकीच्या गोष्टीला कधीच करू नका. त्यामुळं कायदे करून काही करून हे पळवाटा काढल्या जातात ना. म्हणून आता आम्ही पण पॉलिसी सांगतो, महत्त्व सांगतो, सगळं पटतं. पण आपण तो कुणीतरी एखादा चुकीचं येऊन सांगतो त्यांना, आणि त्यांना उद्ध्वस्त केल्यासारखं होतं ना. म्हणजे काय होतं, नेहमी चांगले विचार आणि चांगलं कर्म हे नेहमी सगळ्यासाठी फायद्याचं आहे मित्रांनो. आणि लिमिटेड प्लॅन घेण्यापेक्षा अनलिमिटेड प्लॅन घ्या. कारण मृत्यू कधी माहीत नाही, आणि किती दिवस आपण जगणार आहे माहीत नाही, आणि किती दिवस पैसे लागणार माहीत. त्याच्यासाठी अनलिमिटेड जर बेनिफिट मिळणार असेल तर काही चुकीचं आहे का. म्हणून हा प्लॅन घ्या लवकरात लवकर. कारण हे प्लॅन घेताना सुद्धा मित्रांनो लवकर घेतला तर जास्त फायदा होतो. जसं लवकर नोकरी लागली तर काय होईल, जास्त सॅलरी मिळेल ना, जास्त सर्व्हिस होईल. तसंच आहे, आपण घ्यायला उशीर करू नये. आणि कारण कसं आहे, तुम्ही 10,000 भरले तर 30 लाख रुपये लिहून देतो आपण. आणि 15 वर्षाच्या नंतर दरवर्षी पैसे मिळतात आणि भरलेले वाढतात, आणि इन्शुरन्स कवर पण वाढतं. हा मॅजिकल प्लॅन आहे मित्रांनो. ही खरी मदत हेच आहे. कारण जिवंत असताना आणि जिवंत गेल्यानंतर पण. म्हणून आमची ॲडव्हर्टाईज आहे ना, जिंदगी के साथ जिंदगी के बाद. आणि लोक काय म्हणतात, कसं असते, काही लोक चुकीचा अर्थ घेणार, त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, त्यांचं ऐकू नका मित्रांनो. इथंच धोका होतो. खरे शत्रू हेच आहेत. लोक म्हणतात मेल्यावर काय करायचं. आता मरणं जगणं कोणाच्या हातात आहे का. आता हे 2 जी व्यक्ती गेल्या ह्यांना माहिती होतं का. आता एक तर समजा अतिरेकीने हल्ला केला, त्यांच्यात काही चूक नव्हती. एका व्यक्तीने तर सुसाईड केले ना. मग मला सांगा, त्रास त्यांना जे कोण देणारे लोक असतील ते आपल्यातच आहेत ना. म्हणजे शत्रू आपल्या जवळच, आपल्या आजूबाजूलाच असतात, ते आपण ओळखत नाहीत मित्रांनो. इथं तर फार मोठी चूक होती. आता जे डॉक्टर वळसंकर होतं, त्यांना जी कोणी मानसिक त्रास देणारे ही आपल्या पृथ्वीवरच आहेत ना, आजूबाजूलाच आहेत ना. म्हणजे मला सांगा, विचारामध्ये किती नुकसान असतं, विचारामध्ये किती सर्वनाश असतो, हे मला म्हणायचं. त्यासाठी चांगले विचार करणं गरजेचं आहे. कुणालाही मित्रांनो, कुणाचाही नाश करू नका. नाही ऐकलं तर चालेल. आता माझा व्हिडिओ एवढा ऐकून जर तुम्ही नाही इम्प्लिमेंट केलं तर माझं नुकसान नाही ना, पण माझ्या विचारातनं कुणाचा तर फायदा होतो ना. सगळेच काय ऐकत नसतात, सगळे काही करत नसतात. पृथ्वीवर दोन्ही प्रकारचे लोक आहेत, परंतु चुकीचे थोडेच लोक आहेत. जसं अतिरेकी थोडेच होते, परंतु त्यांनी काय केलं, जास्त लोकांना मारलं ना. जसं 20 कांदे आहेत एका टोपलीमध्ये, एक कांदा जर खराब झाला तर 19 कांदे त्या एका कांद्याला रिपेअर करू शकत नाही. ही निसर्गाचा नियम आहे, तुमचा माझा नाही. एक कांदा सगळ्याला नासवेल. तसंच आहे, समाजामध्ये काही थोडेच लोक असतात खराब, परंतु ते सगळ्याला घातक असतात, सगळ्याला भारी ठरू शकतात. म्हणून मित्रांनो, ह्या प्रवृत्त्या संपल्या पाहिजेत. कारण माणसामध्येच हे प्रवृत्ती आहेत. तात्पुरता विचार कधीच करू नये आणि विचार स्वच्छ ठेवले पाहिजेत. जसं घर स्वच्छ ठेवल्यावर आपल्याला आरोग्य चांगलं राहतं ना, तसं जे माणसं स्वच्छ विचाराचे असतात ना, त्यांचं कल्याण होतं आणि त्यांना परत परत चांगले विचार येतात. हॅबिट बनते, सवय. जसं मला हॅबिट आहे, व्हिडिओ बनवतो, पाठवतो. तर कोणी ऐकते, कोणी नाही ऐकत. कारण लॉंग व्हिडिओ ऐकत नाहीत, कारण लॉंग व्हिडिओमध्ये जास्त माहिती असते आणि चांगली माहिती सांगण्यासाठी अनेक पुरावे द्यावे लागतात. जास्त मोठा व्हिडिओ करावा लागतो, कारण पटत नाही ना. मला सांगा, चांगल्या गोष्टी 10 वेळा सांगतात तर 1 वेळा ऐकल्या जातात ते, आणि 1 वेळा केल्या जातात. परंतु चुकीच्या गोष्टी लपोछपू करतात. मला सांगा, व्यसन करायचे, दारू गुटखा गोवा खायचे, चोऱ्या करायचे, जे ट्रेनिंग असतं का. नाही, ट्रेनिंग नसताना एवढ्या गोष्टी घातक होतात. मला सांगा, हे अतिरेकी वगैरे. म्हणजे कसं होतं, मला काय म्हणायचं, चांगले विचारातनं सगळं काही चांगलं होतं, सगळ्यांचं होतं. नेहमी चांगले विचार ठेवा आणि चांगलं ऐका. चुकीचं जर एखादा ऐकत नसेल तर सोडून द्यायचं, कारण आपण बर्बाद व्हायचं नाही त्याच्यासोबत. जसं उदाहरण सांगितलं ना, एक कांदा खराब झाला तर सगळे नासू शकतो, परंतु 19 कांदे एका कांद्याला रिपेअर करू शकत नाही. हा निसर्गाचा नियम आहे. म्हणून आपण त्याला वेळेत जर बाहेर नाही काढलं त्या कांद्याला तर सगळे कांदे खराब होतात. तसंच आहे, समाजामध्ये सुद्धा अशा चुकीच्या प्रवृत्ती असतात ना, त्याला वेळीच आवर घातला पाहिजे, तरच चांगला समाज घडू शकतो. आता आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन आहे मित्रांनो. 2 पॉलिसी करणं गरजेचं आहे, एक मेडिक्लेम आणि LICची. कारण हॉस्पिटलची गरज कधी पडेल, किती पैसे लागतील सांगता येत नाही.
आणि इन्कम कधी थांबेल हे सांगता येत नाही. आणि शेवटच्या क्षणापर्यंत तुम्हाला मदत मिळवण्यासाठी दरवर्षी पैसे मिळतात. हा प्लॅन पण घेणं गरजेचं आहे. ओके, थँक्यू. आणि मला फोन करा. माझा मोबाईल नंबर 9890468671. हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे 9890768562. 9890768562. पवार बाळासाहेब. ओके, थँक्यू.